राहता तालुक्यातील राजुरी येथे सहकारी साखर कारखानदारीचे आद्यजनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांची 124वी जयंती निमित्ताने सकाळी फेरी काढण्यात आली। प्रारंभी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित फोटो प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राखी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मारुती पाटील गोरे व प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्तात्रय आरोटे उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। प्रास्ताविक प्राचार्य सुनील आढावसर यांनी केले। जयंती सप्ताहात घेतलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कुमारी भक्ती कसाब, कुमारी नव्या म्हसे यांनी पद्मश्री विखे पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित मनोगत मांडले, तर श्री सुहास धावणे यांनी पद्मश्रीच्या कार्याचा आढावा घेतला। प्रमुख पाहुणे दत्तात्रय आरोटे यांनी मनोगत व्यक्त केले, तर अध्यक्षीय भाषण मारुती गोरे यांनी केले। या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासाहेब गोरे, सरपंच संगीता पठारे, उपसरपंच डॉक्टर सोमनाथ गोरे, सोसायटी चेअरमन सोपान कदम, व्हाईस चेअरमन सुधीर गोरे, तुकाराम गोरे, नानासाहेब गोरे, भास्कर कदम, हौशीराम गोरे, सूर्यभान रोकडे, मेजर रमेश रोकडे, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव त्रिभुवन यांनी केले, तर आभार धावणे सुहास यांनी मानले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख सौ नेहे, सौ पवार, रोकडे, धुलसईतर, साबळे, त्रिभुवन, श्री राऊत एकनाथ, श्री बबन सातकर, बाळासाहेब घोरपडे आदींनी प्रयत्न केले। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी योगेश गडसकर, राजुरी।